मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यातला मूळ स्वभाव उफाळून आला। तुमचं म्हणणं काय म्हणून मी विचारलं। ते अंधश्रद्धा निर्मूलनवाले आज दुर्दैवाने हयात नाहीत म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही। तुमच्यावरही टीका झाली, माझ्यावरही झाली घोसाळकर साहेब, आणि मी त्यांना सांगितलं ही जबरदस्ती मला मान्य नाही की तुम्ही ज्याला अंधश्रद्धा म्हणताय ती तुमच्या दृष्टीने अंधश्रद्धा असू शकते, पण ती माझ्या दृष्टीनेही श्रद्धा आहे। ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नरेंद्राचार्य महाराज हे माझ्या दृष्टीने श्रद्धा आहे हे ज्या वेळेला मी ठणकावून त्यांच्या चॅनल समोर सांगितलं त्यावेळेला चर्चा करणारे आणि चर्चा घडवून आणणारे आणि अँकर त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही तुमच्या भूमिकेशी जर ठामत असाल तर चर्चा इथं थांबली, आता याच्यापुढे तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही। मी म्हटलं तुम्ही म्हणाल ती श्रद्धा आणि तुम्ही म्हणाल ती अंधश्रद्धा आम्ही मानायला तयार नाही। तुमची अंधश्रद्धा असू शकते, ती माझी श्रद्धा असू शकते, माझी श्रद्धा असू शकते, ती तुमची अंधश्रद्धा असू शकते। 7 वेळा सुदैवानं मला जनतेनं आमदार केलं, 1 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेमलं। या दीर्घ काळामध्ये, इतक्या दीर्घकालीन कधीही माझ्यावर माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप माझ्या विरोधकांनी सुद्धा केला नाही। माझ्या चारित्र्यावर एवढा सुद्धा शिंतोडा कोणी उडवला नाही आणि म्हणून पुढे किती काळ आहे मला माहित नाही, पण जो काही पुढे काळ असेल आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं तो अशाच पद्धतीनं निष्कलंक आणि कुठल्याही प्रकारचा आरोप न लागणारा लागावा एवढंच फक्त मागणं आपल्याकडे मागतो, यापेक्षा फार काय मागत नाही। आपलं काम आणि कार्य याची महती मी काय गावी। या ठिकाणी बऱ्याच वेळेला मी येऊन गेलो आहे। एक प्रसंग शेखर सर सांगतो। या जिल्ह्याचा पालकमंत्री उदयजी मी होतो आणि नरेंद्राचार्य महाराजांच्या कार्यक्रमाला मी इथं आलो। मी आलो आणि मुंबईत पोहोचण्यापूर्वी त्यावेळेला एवढा इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रभावी नव्हता, पण होता। त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडियावर चर्चा सुरू झाली की भास्कर जाधव हे राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी मंत्री होताना एक शपथ घेतलेली आहे, त्या शपथेचा त्यांनी भंग केला आणि त्या ठिकाणी त्यांनी नरेंद्राचार्य महाराजांचा उदो केला, म्हणून त्यांनी मंत्रिमंडळातला राजीनामा दिला पाहिजे, त्यांनी त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। आणि मग ज्या वेळेला त्यांनी मला त्या चर्चेमध्ये बोलावलं, महाराजांना आठवत असेल मी त्या चर्चेमध्ये गेलो। मी काय म्हणालो होतो त्यावेळेला? मी हे म्हणालो होतो की पहिले 3 भारतरत्न पुरस्कार या रत्नागिरी ज्या देशाला, या कोकणाला, या महाराष्ट्राला मिळाले ते 3ही भारतरत्न पुरस्कार विजेते हे माझ्या कोकणातले आहेत। लोकमान्य टिळक हे माझ्या रत्नागिरीतले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत, सावरकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली माझी भूमी ही माझी रत्नागिरीची आहे। अनेक साधू संत, अनेक पत्रकार, अनेक वाचक, अनेक कवी, अनेक लेखक हे माझ्या रत्नागिरी जिल्ह्यानं या जगाला दिलेले आहेत, या देशाला दिलेले आहेत। आणि म्हणून त्याच्या पंक्तीमध्ये अध्यात्माचा वारसा आणि अध्यात्माचं नाव या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम हे नरेंद्राचार्य महाराज करतील। अशा पद्धतीनं भविष्यामध्ये हा देश, हे जग, हे राज्य नरेंद्राचार्य महाराजांना ओळखेल हे त्या काळामध्ये मी बोललो होतो आणि त्याच्या संदर्भात त्यांनी खूप मोठी चर्चा माझ्या विरोधात घडवली। अशा प्रकारचं तुमच्या विचारांचं ओझं तुम्ही आमच्यावर लादू शकत नाही। तो प्रसंग आज मला या ठिकाणी सांगावासा वाटला आणि म्हणून हा सत्कार हा आमच्या दृष्टीनं महाराज अत्यंत महत्त्वाचा आहे। तर भास्कर जाधव यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।